की माझी चॉकलेट बॉय इमेज आहे, मी भरपूर सिनेमे करतोय आणि मला जर कुठे तोंडपिंड फुटलं बाई, माझं पुढे करिअर आहे, मला अजून खूप सिनेमे करायचे आहेत आणि मला खूप टेन्शन आलं होतं. आणि हे ऑनेस्टली स्पीकिंग मी त्यांना अगदी साईडला घेऊन सांगितलं होतं, नसेल तर तुम्ही मला सीन मधनं कट करा, पण माझे कारण म्हणजे हे माझे एक ऍक्टर कॉन्शियस असतात. नमस्कार, मी अभिनेता संकेत मोरे. आत्ता आमचा मिशन हा नवीन चित्रपट येत्या 15 मे पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येतोय. सो सगळ्यांना नक्कीच सांगेन की हा चित्रपट नक्की जवळच्या चित्रपटगृहात जाऊन बघा. आणि ह्या चित्रपटामध्ये मी सागर नावाचे जी भूमिका करतोय, जे एक महत्त्वाचं कॅरेक्टर आहे, जिथे अजय शर्मा सर त्या कोळीवाड्यामध्ये येतात आणि त्याच्यानंतर तिथनं ते मिशन सुरू होतं ॲक्च्युली. पण तेव्हा त्यांची आणि आमची जी ओळख होते किंवा भेट होते आणि त्याच्यानंतर ते कसं तो फ्लो जातो किंवा ती कशी गोष्ट घडते ते या चित्रपटामध्ये बघायला मिळेल. स्पेशली सागर हे जे माझं कॅरेक्टर आहे, तो खूप हॅपी गो लकी मुलगा आहे, एकदम शांत मुलगा आहे. त्याचं काम महत्त्वाचं आहे, त्याला उत्तम शिक्षण करायचं आहे, तो उत्तम शिकून त्या कोळीवाड्यामध्ये राहायला आलेला आहे आणि त्याला आता तो मुंबईमध्ये आपला कामाचा स्ट्रगल करतोय. म्हणजे तो सर्वसामान्य घरातनं आलेला असल्यामुळे त्याला उत्तम शिक्षण मिळालंय, त्याला अजूनही पुढे शिकायचंय, पण त्यासोबत त्याला चांगली नोकरी मिळवण्यासाठी तो प्रयत्न करतोय. कारण की काम करताना नोकरी चांगली मिळाली, चांगली नोकरी लागली तो छोकरी भी अच्छी मिलेगी और शादी भी अच्छी हो जाएगी. म्हणजे तो या थॉटचा मुलगा आहे ते सागर हे कॅरेक्टर. कारण छोकरी तो ऐसी आती नहीं है ना, उसके लिए पैसा चाहिए, तो उसके लिए नोकरी करनी पड़ती है. पैसे नसतील तर मुली विचारत नाहीत, तर त्याला कोण गर्लफ्रेंड भेटणार. त्यामुळे तो असं म्हणणं आहे की मला कुठल्या लफड्यात नाही अडकायचं, मला काही भांडण नकोय, राडा नकोय, काही नकोय, त्याला फक्त काम महत्वाचं आहे. सो त्यामुळे हे तसं तर कॅरेक्टर आहे आणि तो त्याच्या व्हिजनला एकदम क्लिअर असतो. त्याला बाकी सगळे साथीदार भेटतात, तिकडे त्यांची मैत्री होते, त्यांचा चांगला ग्रुप जमतो आणि तो त्याच्या वेनी चालला असतो. पण काही अशा गोष्टी घडतात जे तुम्हाला चित्रपटात बघायला मिळेल. त्याच्यानंतर त्याचं सगळ्यांशी कनेक्शन होतो, तो या मिशनमध्ये कसा येतो, त्याला इंटरेस्ट नसताना त्याचा रिझल्ट लागलेला असतो, त्याला फर्स्ट क्लास मिळालेला असतो, तरी सुद्धा तो त्या सगळ्या गोष्टींमधनं यांच्याबरोबर कसा त्यांना जोडला जातो आणि पुढे कशा घटना घडतात, जे अख्ख्या संपूर्ण सिनेमात हे स्टार्ट टू एंड सागर हे कॅरेक्टर आहे जे मी प्ले करतोय. खूप मजा आली आहे, चांगलं वाटलंय. आमचे दिग्दर्शक कैलाश पवार सर असतील, चंद्रकांत विस्पुते सर असतील आणि संपूर्ण टीम, आमचे DOP नंदूजी सर असतील, आमचे सगळेच मेकअप दादा असतील, सगळे टेक्निशियन, सगळे क्रू आणि सगळ्यांबरोबर काम करून छान वाटलं. सो अकाट डिस्ट्रीब्युटर आणि रविकांता फिल्म्स यांच्यातर्फे मला ह्या सिनेमामध्ये ही एक भूमिका करायला मिळाली आहे आणि खूप त्याबद्दल थँक्यू सो मच सगळ्यांना. आणि एवढंच सांगेन की छान सिनेमा येतोय, अनेक सिनेमे बनत आहेत, पण ते प्रदर्शित होणं गरजेचं आहे. त्यामुळे आता ते रिलीज होत आहेत आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे मिशन हा चित्रपट येत्या 15 मे पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येतोय, तर नक्की बघा मिशन. थँक्यू सो मच. नमस्कार, मी अभिनेत्री शांती बावकर. 15 मेला आमचं मिशन एक शोध गाथा हा चित्रपट सगळ्या प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, तर सगळ्यांनी नक्की बघा चित्रपटगृहात जाऊन. आणि यामध्ये मी एक छोटीशी भूमिका केली आहे, जिचं नाव आहे आर्या. ती एक चंचल, नटखट, स्वतःच रमलेली मुलगी आहे, जिला पोलीस इन्स्पेक्टर व्हायचंय किंवा पोलीस इन्स्पेक्टर याविषयी तिला थोडं कुतूहल आहे. आणि तिच्या आयुष्यात अचानक एक इन्स्पेक्टर येतो त्यांच्या कोळीवाड्यात. त्याच्यानंतर ते इन्स्पेक्टर आणि अजून 4 मुलं असं मिळून जी एक शोध मोहीम करतात, ती म्हणजे आमचा हा चित्रपट आहे. तर मी सगळ्यांना आवर्जून सांगेन की हा चित्रपट तुम्ही चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा. धन्यवाद. नमस्कार, मी अभिनेत्री अश्विनी तेंडुलकर. मी अजयजी यांची पत्नीची भूमिका करत आहे. सो त्या भूमिकेत आमची एक फॅमिली बॉन्डिंग दाखवली आहे, ज्याच्यामध्ये आम्ही खूप एक फॅमिली आहे आणि खूप क्लोज आहोत. आणि त्याच्यात ही एक ट्विस्ट आहे, तर तो पाहण्यासाठी तुम्ही नक्की हा चित्रपटात गृहात जाऊन नक्की बघा. मिशन हा आमचा चित्रपट येत आहे 15 मे या तारखेला, तर प्लीज जाऊन जवळच्या थिएटरमध्ये बघा. थँक्यू. नमस्कार, मी या सिनेमामध्ये डॉलर नावाची भूमिका करतो, जे निगेटिव्ह कॅरेक्टर आहे. अत्यंत वाईट, नीच, नालायक असं व्यक्तिमत्व आहे आणि अशा सुंदर सुंदर मुली दिसल्या की त्यांची छेड काढणं वगैरे हे सगळं माझं काम. राडे करणं चौकात, मारामार करणं, मार खाणं आणि जगाची फिकीर नाही, स्वतःच्या तुलनेत मस्त असं जगणारं एक कॅरेक्टर. 15 मेला रिलीज होत आहे सिनेमा, सगळ्यांनी नक्की बघा. इंट्रोडक्शन मगाशी सगळ्यांचे झाले होते, ते मीडिया परत एकदा लावणार आहे.
सो शूट करताना तुमचे काही असे मेमरीज जे लाईफ टाईम लक्षात राहतील किंवा असे काही किस्से घडलेले जे आता तुम्हाला शेअर करायचे वाटते? सांग बोला ना. सांग. प्रत्येकाचा काही एक्सपिरियन्स असेल की या फिल्म रिलेटेड. सांगा. आणि मराठी ऍक्शन पट फार कमी येतात आणि त्यासाठी सगळ्यात मोठा रिझन फाईट मास्टर. आमचे जे सीन त्यांनी आम्हाला सांगितले ते आम्हाला खूप इझिली करतात आणि त्याच्यामुळे तो चित्रपट अजून छान दिसतो. मी फयाज सरांचे थँक्यू बोलतो, कारण माझा हा फर्स्ट ऍक्शन पट आहे आणि मला असं टेन्शन होतं की आपण ऍक्शन करू शकू की नाही, पण त्यांनी ते एकदम इझिली म्हणजे एकदम इझिली सांगितलं. त्याच्यामध्ये कोणतेही कुठे आम्हाला लागलं नाही, कुठेही नुकसान झालं नाही आणि ते आता बघायलाही छान वाटतं. पण म्हटलं की सिरियस सगळे असतात, पण असे गमतीशीर किस्से घडलेले म्हणजे असतात ना की काही ना काहीतरी तो सीन करायला गेल्यावरती तिकडे काहीतरी असं फसतंय. आम्ही खूप सिरियस मध्ये फैयाद सरांनी सांगितल्यानंतर फिल्म सिटीच्या सेटवर आम्ही फाईट करत होतो आणि सगळ्यांना कैलास सर आणि सगळी पूर्ण टीम होती, चंद्रकांत सर आणि एवढे जेव्हा सगळेजण उभे होते आणि ते सगळे तयार मध्ये की आम्हाला उडवू आणि आम्ही पडू वगैरे, तेव्हा फैयादजींनी आणि सगळ्यांनी आम्हाला ऑफिशियली सांगितलं की असं असं करा, डन. आणि जेव्हा ऍक्शन म्हटलं त्याच्यानंतर आमच्या ऍक्शनच्या ऐवजी मागेच आवाज आला. मला वाटलं वाघ वगैरे आला, आम्हाला नेतील उचलून लेपड वगैरे. तर नंतर कळलं मागे हरणांची झुंड चालली होती. ऍक्च्युली हरणं आमच्या मागणं अशी सेटवरनं जात होती. सो ऍक्च्युली ते खूप वेगळं होतं, कारण ऍक्शन म्हणले आणि आम्ही बघतोय कॅमेऱ्यात कोणीच काही केलं नाही आणि मागणं सगळे हरणं वगैरे चाललेली. आणि मला आता जसं विपुल सांगत होता किंवा इव्हन हा सांगत होता गौरव, तेव्हा मला एक आठवलं की ऍक्शन मूवीचं बरेच आहेत की जसं तुम्ही म्हणता की सिरियस असतं. तर जेव्हा फैयाद सरांनी आणि यांनी सांगितलं तर मी त्यांना सेटवर एकदा म्हणलं होतं की माझी चॉकलेट बॉय इमेज आहे, मी भरपूर सिनेमे करतोय आणि मला जर कुठे तोंडपिंड फुटलं बाई, माझं पुढे करिअर आहे, मला अजून खूप सिनेमे करायचे आहेत. आणि मला खूप टेन्शन आलं होतं आणि हे ऑनेस्टली स्पीकिंग मी त्यांना अगदी साईडला घेऊन सांगितलं होतं, नसेल तर तुम्ही मला सीन मधनं कट करा, पण माझे कारण म्हणजे हे माझं एक ऍक्टर कॉन्शियस असतात आणि माझं वैयक्तिक मत आहे. मला असं काही म्हणायचं नाही की कोणाचं काय मत असू शकतं. पर्सनली माझं हे मत होतं. मी सिद्धेशला म्हटलं, कारण हे सगळेजण मस्त फाईट करतोय आणि मी जेन्युअनली सांगतोय म्हणजे आता कॅमेरा समोर आहे म्हणून नाही, सगळ्यांनी, सिद्धेश असेल, अजून आमचे 2 दुसरे सहकलाकार ते ओम आहे किंवा इव्हन विपुल आहे, सगळ्यांनी आमची मारामारीचे जे सीन होते, जे मडला ऍक्च्युली कोळीवाड्याच्या सेटवर आम्ही ते शूट केले होते आणि खूप मोठा सेट लागलेला. आणि मला तर ते म्हणजे मी याच्याशी एक डायलॉग आहे ते पिक्चरमध्ये बोलायला जातो तर हा मला कानफाडात मारतो आणि मला टेन्शन आलं. म्हटलं जर मला खरं लागली भाई तो देख लेना. तर मला खूप टेन्शन आलं की माझ्या चेहऱ्या बिऱ्याला काही व्हायला नको आणि माझं ती इमेज नाही, म्हणजे मी तो तसा रोल नाही केलेत. पण जी काय या थोडी बहुत फाईट केली किंवा जो काय प्रयत्न केलाय बरा, त्याचं क्रेडिट इकडे आहे फैयाज भाईंकडे. आणि मी त्यांना रोज सांगायचं सेटवर की मला लागता कामा नये, नाहीतर मी करत नाही, कारण की माझे सायमल्टेनियसली 2 वेगवेगळे सिनेमे चालू आहेत आणि दोन्ही याच्यात एकदम रोमॅन्टिक रोल आहे, त्यामुळे मला टेन्शन आलं, बाकी काय नाही. सो लेकिन मजा आली. मी माझं कॅरेक्टर चांगलं बरं करण्याचा प्रयत्न केलाय आणि आमचे दिग्दर्शक सर आहेत, फैयाज भाई आहेत, सगळ्या टीमनी, अजयजी, की ते मला सारखं सांगायचे कुछ नहीं होगा तू कर, कुछ नहीं होगा तू कर. तो मैंने उनको ये भी बोला ठीक है कुछ हुआ नहीं हुआ, लेकिन तो बाद में काही झालं तर पिक्चर मध्ये घेणार ना. इसका एक मजेदार किस्सा सुनाता हूँ. एक सीन था जब मुझे इसको थप्पड़ मारा. हाँ मराठी मध्ये तो मैं बोलता हूँ. हाँ, जो हाँ. नहीं मेरे को मारना था थप्पड़ इसको. हाँ. तो मैं जब एक्शन आता था तो ये ऐसे कर लेता था, एक्शन आता ये ऐसे कर लेता था. तो हमने डिसाइड किया था कि आप एक्शन डायरेक्टर से बात करके आप एक्शन मत बोलो, आप कैमरा आप ऑन कर लो सब कुछ, लेकिन कैमरा रोलिंग पे मैं थप्पड़ मारूंगा. तो इसको अच्छी लगी उस रोलिंग. ये सच बात है. नमस्कार, मी सिद्धेश आचरेकर. आमचा चित्रपट मिशन हा 15 मे पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येतोय. तर आपण सर्वांनी जाऊन त्याला खूप चांगलं प्रेम द्या, बघा आणि एन्जॉय करा. या चित्रपटात माझी भूमिका आहे एटीएम. एटीएम नाव खूप इंटरेस्टिंग वाटतं. तो आहेच जुगाडू आहे, छोलर आहे आणि सगळ्या गोष्टीचं त्याच्याकडे सोल्युशन आहे. त्यामुळे त्याची ओळख आहे सगळीकडे आणि लढायला पण तो पुढे असतो. तर त्यांनी कशी या फिल्ममध्ये, या चित्रपटात अजय सरांची या मिशनसाठी कशी मदत केली आहे, त्याच्या या सगळ्या जुगाडूपणाची, तर हे आपण नक्की बघा आणि प्रेम द्या. थँक्यू. तुला मामाकडून काही कॉम्प्लिमेंट
नाही असं सांगू शकतो कारण चौधरी मामा आहेत यांचे. असं आहे की मी आजपर्यंत कधी त्याचं नाव घेत नाही आणि त्याच्या नावाने आजपर्यंत आलो नाही कुठे. तर त्याला सांगितलं मी आणि तो नक्की आता हा चित्रपट बघणार आहे, तो मला बोललाय.